ची बातमी आपण बघूयात. मात्र त्याआधी आपण पुणे जिल्हा त्यानंतर बारामती कोणकोणत्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यावरती आपण एक नजर टाकूयात. पुणे जिल्ह्यातील बारामतीमधली निवडणूक ही पुढे ढकलली गेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर या नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस, पांढरकवडा आणि वणी या 3 ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक पुढे गेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली, पाथर्डी आणि नेवासा या 4 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुस आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अंजलगाव, सुरजी, रेणापूर, तर ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथची सुद्धा निवडणूक ही नगर परिषदेची पुढे ढकलली गेली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि धर्माबाद, अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनगर नगर परिषद या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर या नगर परिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलली गेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर परिषद, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री, वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम नगर परिषदेची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. काही निवडणुका रद्द करणं चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जातात, हे योग्य नाही, असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, पण निवडणूक आयोग कुठला कायदा काढतोय माहीत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूक आयोगाच्या निकालावर स्पष्टीकरण दिलं. निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. मतदानाच्या 1 दिवस आधी असे धक्के देणं योग्य नाही. हा निर्णय कोणत्या नियमातून केला त्याचा अभ्यास करावा लागेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. शरद पवारांमुळे मला कामाची संधी मिळाली, मी हे विसरू शकत नाही, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. तर विकास कामांसाठी देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भुरळ पडल्याचंही अजित पवार म्हणाले. गुलाबराव म्हणतात, 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार. आयोगाने लक्ष्मी दर्शन कुठे कुठे सुरू आहे हे पाहावं, असं खासदार संजय राऊत म्हणाले. नगरपालिका निवडणुकांसाठी पैशांची उधळण केली जाते, असा आरोपही संजय राऊतांनी केला. आमदार रोहित पवार यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर ट्विट करत टीका केली आहे. अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा, हे शब्द भाजपाच्या आमदारांचे आहेत. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे, पण निवडणूक आयोगाला हे दिसणार नाही, कारण निवडणूक आयोग कुंभकर्णाप्रमाणे झोपला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली. शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार. शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. स्वतःची काळजी करा, मुंबईची काळजी करायला आम्ही आहोत, असं म्हणत नरेश मस्केंनी संजय राऊतांवर टीका केली आहे. आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही एकच आहोत, असं मस्के म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची योग्य चर्चा सुरू आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. मवियासोबत राज ठाकरे असणं गरजेचं आहे. राज ठाकरे सोबत आल्यावर भाजपाचा पराभव होणार, असंही संजय राऊतांनी सांगितलं. जी काही परिस्थिती पाहायला मिळते ते चांगलं नाही. राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीनंतर याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे, असंही फडणवीसांनी सांगितलं. संजय राऊत बरे झाले याचा अतिशय आनंद आहे. राऊत आमचे राजकीय विरोधक आहेत, कुणीही आमचा शत्रू नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आजारपणातून बरे झाल्यानंतर संजय राऊत पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. फडणवीस हे आमचे कधी काळचे मित्र, त्यांनीही आजारपणात विचारपूस केली, काही मदत हवी का हे सुद्धा विचारलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट होतं, त्यामुळे फडणवीस आणि शिंदेंची युती पुढील 25 वर्षासाठी अभेद्य राहणार, असं शहाजी पाटील म्हणाले. माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी त्यांच्या कार्यालयावर झालेल्या झाडाझडतीबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरेंचा हात त्याच्यात असल्याचा आरोप केला. ओबीसी चेहरा म्हणून गोरे मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघत आहेत, असा घणाघातही शहाजीबापू पाटलांनी केला.
शहाजी पाटलांच्या कार्यालयावरील छापेमारीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. सूडबुद्धीनं कुणावरही धाड टाकली जात नाही, तक्रार आल्यानंतर धाड टाकली जाते, असं फडणवीस म्हणाले. विधानसभेला पराभव झाल्याने शहाजीबापू पाटील वैफल्यग्रस्त झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यानं ते लबाड बोलतात, असं विधान सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केलं. उद्या होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मनमाड, येवला, नांदगाव, चांदवड येथे मतदान केंद्र प्रतिनिधींना ईव्हीएम मशीनसह मतदानाचं इतर साहित्य वाटप करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. मतदान प्रक्रियेचं सुरळीत संचालन व्हावं, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकांसह विविध विभागातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात येतंय. सांगलीतील जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश शिंदेंच्या घरावर आणि गाडीवर अज्ञातांकडून आज पहाटेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालंय. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप माजी आमदार विलास जगताप यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. 200 मतदान केंद्रांसाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपरिषदेमधून सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर शिंदेंकडून रिंगणात ते उतरले आहेत. भंडारा शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. वाहनामध्ये पैसे, दारू किंवा अन्य साहित्य आढळल्यास कारवाई केली जाते. भंडाऱ्यात 5 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पोस्टल मतपत्रिका उपलब्ध नसल्यानं प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय. प्रचाराला काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरी पोहोचलेत. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीमधील प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2 डिसेंबरला प्रभाग 4 मध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार. तळेगाव नगर परिषदेच्या मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन आज 71 मतदान केंद्रांकडे रवाना होत आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये होत असलेल्या या वाहतुकीवर सतत नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढला. निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं, हे योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही. आम्हाला सर्वांना याबाबत आत्मचिंतन करावं लागेल. राणे बंधूंच्या संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट. कुणीही आमचा शत्रू नाही, ते आमचे राजकीय विरोधक. राऊतांची प्रकृती सुधारल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं विधान. तर मुख्यमंत्र्यांनी आजारपणात विचारपूस केली, राऊतांची माहिती. रवींद्र चव्हाणांसंदर्भात आपल्याला आता काहीही बोलायचं नाही आहे. योग्य वेळ आल्यावर आपण नक्की बोलणार. 2 नंबरला काही किंमत नसते, या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचं सूचक विधान. मतदानाच्या आदल्या रात्री जागं राहा. उमेदवारांनी डोळ्यात तेल घालून राहावं. मतदार खूप विचार करत असतात. राजगुरुनगरमध्ये अजितदादांचा उमेदवारांना सल्ला. जेवढी आपल्यावर टीका करणार तेवढी आपल्याला जास्त मतं पडणार. तर याचा उद्देश विकास नाही तर आपला पराभव करण्याचा आहे. जयंत पाटलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. आडनाव गोरे, धंदे मात्र काळे. महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेनंतर त्यावर प्रतिक्रिया.
नशेत केलेली टीका नशा उतरल्यावर आमच्यासोबत बोला, महबूब शेख यांचा या टीकेला प्रत्युत्तर. माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापे. शहाजी बापूंची सभा झाल्यानंतर छापे टाकल्याची माहिती. LCB पथक निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी. अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. उज्ज्वला थिटे आणि राजन पाटलांमधील संघर्षामुळे अनगर निवडणूक चर्चेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका. रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. दितवाह चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा. 3घांचा मृत्यू. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये SDRF आणि NDRFची पथकं तैनात. बचाव कार्यात भारतीय हवाई दलाचीही मदत.